नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 24 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या आपण काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? तर पराक्रम दिवस म्हणून. यानंतर सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत ज्यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्या आहेत अमेरिका या. यानंतर जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेश या. यानंतर आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 च्या ताज्या अहवालानुसार आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश आहे 6व्या क्रमांकावर. यानंतर आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 च्या ताज्या अहवालानुसार सलग तिसऱ्यांदा कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर चीन आहे. यानंतर अलीकडेच येमन देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर शाय्या मोहसेन जिंदानी. यानंतर महाराणी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर त्या बिहारमधील कोणत्या राजघराण्याच्या महाराणी होत्या? तर दरभंगा राजघराणे. यानंतर कोणत्या राज्यातील थोवलाई मनिक्कामलाई या फुलांच्या माळेला नुकताच भौगोलिक मानांकन म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे? तर तामिळनाडू. यानंतर 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे पार पडली आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. यानंतर 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणच्या नौदल तळावरून भारतीय नौदलाची लोकायन 26 ही जागतिक समुद्री मोहीम सुरू झाली आहे? तर कोची. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. तर आजचा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तर आपल्या भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुंबईमध्ये. कोठे? तर मुंबईमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र मुंबई महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आले आहे. तर या केंद्राबद्दलची आपण महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर ऑक्सिजन IVF ने जानेवारी 2026 रोजी मुंबई अंधेरी पूर्व येथे आपल्या भारतातील पहिल्या इमर्सिव्ह IVF ज्ञान केंद्राचे उद्घाटन केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत याची? तर नाव या केंद्राला भारत दफ्तरी नॉलेज सेंटर असे नाव देण्यात आले आहे. तर याचा उद्देश तर IVF प्रक्रियेशी संबंधित गैरसमज दूर करणे, विज्ञानावर आधारित माहिती देणे आणि रुग्णांना उपचाराचा निर्णय घेण्यास सक्षम करणे हा या केंद्राचा मुख्य हेतू आहे. यानंतर दुसरा प्रश्न, कॅनडा देशामध्ये न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅनडातील ऑन्टारियो न्यायालयामध्ये न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेल्या अर्चना अरुण मेढेकर या आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीची औरंगाबाद या जिल्ह्यातील आहेत. तर त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर त्यांचे शिक्षण, तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध मणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी म्हणजेच LLB पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या ओसगुड हॉल लॉ स्कूल मधून कायद्यात पदव्युत्तर पदवी म्हणजेच LLM संपादन केली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, तिसरा प्रश्न, तर उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जन भवन असे ठेवण्यात आले आहे. काय? तर जन भवन. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे राजभवन नाव बदलून आता जनभवन असे ठेवण्यात आले आहे. तर या बदलाबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर अधिकृत घोषणा, तर उत्तर प्रदेश सरकारने 21 जानेवारी 2026 रोजी ही अधिकृत घोषणा केली आहे. तर याचा उद्देश, तर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने देशभरातील राज्यपालांच्या निवासस्थानांच्या नावामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यानुसार राज शब्दाऐवजी लोकशाहीचे प्रतीक असणारा जन किंवा लोक या शब्दाचा वापर करण्यास सुचवण्यात आले होते. तर जनभवन नाव का निवडले गेले? तर केंद्र सरकारने लोकभवन हे नाव सुचवले होते, परंतु
उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे नाव आधीपासूनच लोकभवन असल्याने राज्यपालांच्या निवासस्थानासाठी जनभवन असे नाव निश्चित करण्यात आले आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला नुकताच मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाप्या. कोणत्या? तर बाप्या. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये बाप्या या चित्रपटाला संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इतर महत्वाचे पुरस्कार आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट बाप्या, दिग्दर्शक समीर तिवारी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता मराठी अभिनेता तर गिरीश कुलकर्णी चित्रपट बाप्यामधील, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मराठीमधील राजश्री देशपांडे चित्रपट बाप्या, आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मराठी तर संतोष डावखरे चित्रपट गोंधळमधील, आणि सर्वोत्कृष्ट पटकथा इरावती कर्णिक चित्रपट तोती आणि फुजी. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर विशेष ज्युरी पुरस्कार अभिनेता तर ललित प्रभाकर चित्रपट तोती आणि फुजी, आणि प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर द एलिशियन फील्ड. आणि या महोत्सवाचा समारोप 22 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेला आहे. यानंतर पाचवा प्रश्न, तर कोणते विद्यापीठ आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे विद्यापीठ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ कोणते आहे हे रँकिंगच्या प्रकारानुसार बदलत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार प्रमुख रँकिंग खालीलप्रमाणे आहे. तर विद्यापीठ श्रेणी म्हणजे युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू आणि NIRF 2025-26च्या रँकिंग नुसार IISc हे आपल्या भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स हायर एज्युकेशन 2026 जागतिक रँकिंग मध्ये IISc हे आपल्या भारतातील एकमेव संस्था आहे जी पहिल्या 100 मध्ये काही विषयांनुसार स्थान मिळवू शकलेली आहे. यानंतर सहावा प्रश्न, तर 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आसाम या राज्यामध्ये करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2025-26 आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे म्हणजेच फायनल राऊंड मध्ये आयोजन आसाममधील लखीमपूर आणि घेमाजी जिल्ह्यामध्ये केले जात आहे. आणि महत्वाची माहिती पाहूयात आपण. तर सुरुवात या स्पर्धेची अंतिम फेरी 21 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली, आणि यजमानपद तर आसाम राज्य 7व्यांदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. आणि प्रमुख ठिकाणे तर सामने प्रामुख्याने धाकुआखाना, लखीमपूर आणि सिलापाथर धेमाजी येथील स्टेडियम मध्ये खेळवले जात आहे. आणि कालावधी तर ही स्पर्धा 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार असून याच दिवशी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आणि सहभागी संघ तर अंतिम फेरीमध्ये एकूण 12 संघांचा समावेश असून त्यांची विभागणी 2 गटांमध्ये म्हणजेच अ आणि ब अशी करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सिलापाथर स्टेडियम मध्ये करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न 7वा, तर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026च्या अहवालामध्ये कोणते विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. कोणते? तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर या अहवालातील काही महत्वाचे ठळक वैशिष्ट्य, तर सलग 10व्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डने सलग 10व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 2030-31 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांनो, केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना आता आर्थिक वर्ष 2030-31 मार्च 2031 पर्यंत वाढवली आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 21 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या
योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि या मुदतवाढीचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण. तर कालावधी ही योजना आता पुढील 5 वर्षांसाठी म्हणजे 2031 पर्यंत सुरू राहील आणि याचा उद्देश तर असंघटित क्षेत्रातील कामगारांना आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना वृद्धापकाळामध्ये आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हा या मुदतवाढीचा मुख्य उद्देश आहे. आणि सरकारी पाठबळ तर सरकारने योजनेच्या प्रचारासाठी, जनजागृतीसाठी आणि आवश्यक निधीसाठी म्हणजेच गॅप फंडिंग आपला पाठिंबा कायम ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 9वा प्रश्न, तर दोस्ती 17 हा भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या संयुक्त तटरक्षक दलाचा 17वा सराव 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मालदीव मध्ये. कोठे? तर मालदीव. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त तटरक्षक दलाचा दोस्ती 17 हा 17वा सराव मालदीव मधील माले येथे आयोजित करण्यात आला होता. तर या सरावाशी संबंधित महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर कालावधी 17 ते 19 जानेवारी 2026 आणि उद्घाटन, या सरावाचे औपचारिक उद्घाटन 17 जानेवारी 2026 रोजी माले येथील हॉटेल जेन मध्ये झाले आणि सहभागी देश तर भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG मालदीव, राष्ट्रीय संरक्षण दल आणि श्रीलंका तटरक्षक दल. आणि याचा उद्देश आहे हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा, परस्पर सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वय वाढवणे. यानंतर विद्यार्थ्यांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. तर जानेवारी 2026 मध्ये भारत युरोपियन संघ म्हणजे EU शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली मध्ये. कोठे? तर नवी दिल्ली. तर विद्यार्थ्यांनो, जानेवारी 2026 मधील भारत युरोपियन संघ शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही महत्त्वाची परिषद 27 जानेवारी 2026 रोजी होणार असून यामध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. आणि युरोपियन युनियनचे नेते 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित देखील राहणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्वांनी प्रश्न पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचा प्रयत्न करा. तर सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत ज्यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्ही आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.